तर जय महाराष्ट्र भावांनो, परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला काय म्हणलो होतो की आपण तळं करेल 5 वर्ष अगोदर, तर त्या तळ्यामध्ये आपलं कागद टाकायचं काम चालू आहे. तर आज फायनली एवढ्या दिवसांनी म्हणजे 25 दिवस झाले तेव्हा कागद बुक केला होता, तो आज आला आहे आणि आता तो कागद टाकायचं काम चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. आता हे बघा आपलं तळे, माणसं पण आहे वर, तर मग दाखवतो मी ते कसे कागद टाकता येते आणि चला बघूया. तर हे बघा सुरुवात केली त्यांनी एका बाजूने कोपऱ्याने कागद टाकायचं काम चालू आहे. असे मोठे मोठे 2 कागदाचे असे बंडल करून आणले होते त्यांनी. तर अजून तुम्हाला दाखवतो इकडं पांगवला काय, चांगली वडावडी चालू आहे. झूम करून दाखवतो. म्हणजे कागद टाकायला एवढा मोठा कागद आहे, एवढा 150 बाय 150 तळ आहे, तर 15 लोक आहे कागद टाकायला. तुम्हाला अजून जवळून जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि हा कागद डॉलर कंपनीचा आहे बघा, त्याच्यावर लिहिलेलं आहे डॉलर. तर हा कागद ना आपला कोल्हापूरवरून आला आहे आणि कोल्हापूरवरून एक एजंट आहे, त्याने मागवलं आहे आणि त्याचं काम आम्ही पैसे दिले होते. त्या डायरेक्ट बँकिंग थ्रू पेमेंट झालं होतं. हे बघा डॉलरचा कागद आहे, चांगला जाड आहे कागद. तर बघूया अजून. आता ते कागदच टाकू राहिले, त्याच्यानंतर ते त्यांचं मशीन आणणार आणि त्यानंतर ते फिट करणार, ते पण दाखवतो मी तुम्हाला कसं फिट करी द्यायचे. हे बघा आता साईडनी कागद दाबण्यासाठी मस्त वेगळी त्याची नाळ्या घ्यायला आणि गोण्या ठेवली मातीच्या. म्हणजे कसं कागद टाकला की लगेच इथून गोण्या ठेवून ते कागद बुजून टाकतील, म्हणजे कागद उडणार नाही. म्हणजे कागदाचे बरोबर 2 बंडल आहे, निम्मे येऊन त्यापासून तर इथपर्यंत एक बंडल पुरणार आणि तो बंडल इथपासून तर तिथपर्यंत पुरणार. म्हणजे त्यांनी 2 बंडल आणले होते आणि आपल्या ट्रॅक्टरमध्ये खाली केले होते. ते खाली करायलाच आम्हाला भरपूर टाईम लागला होता, त्यावेळी लय वजन राहते त्याचं. तर बऱ्यापैकी आपलं अर्ध तळ होत आले आणि आता ह्यो जो कागद आहे तो पण ते पसरवतील, काही तिकडं काही इकडं, म्हणजे मध्ये बरोबर जॉईंट बसून जाईल कागदाचा. आता मी ना खाली उतरतो मग तुम्हाला दाखवतो. खालून त्याला खोल दिसत आहे, वरून तर त्याच्याहून दिसून राहिले. ठीक आहे, हे बघा खाली उतरायला बी दामादामाने उतरायला लागू राहिले. इकडे कागदावरून मस्तपैकी तिकडून अशी घसरगुंडी केल्यावर मस्तपैकी घसरत येईल, पण ते पाणी असल्यावर आता नाही. हे बघा मधून असा व्ह्यू आहे त्याचा. भरपूर ठिकाणी गोळा झाला, आता ते करतील, सरळ करून घेतील. एवढं कष्टाचं काम आहे ना कागद पसरायचं बी, की तिकडे एक गडी, इकडे एक गडी पोट राहिली आणि इकडे एक गडी पोट राहिली. ती गडी सरळ करूस मोका टाईम जाऊ राहिला. बाकी एकदम टाईटमध्ये त्यांनी ओढून घेतला कागद, बरं की घडी पडली नाही पाहिजे. तर परत घडी पडली ना, घडीच्या खाली घडी परत डॅमेज होऊन जातो कागद. त्याच्यामुळं एकदम केअरफुलीमध्ये काम करायला लागत. आता थोड्या ना गोण्या कमी पडल्या, माती टाकून त्या गोण्या ठेवायच्या. तर 30 गोण्या आणायला चाललो. चला घेऊन या गोण्या. आता मस्तपैकी 30 गोण्या घेऊन आलो बघा. आणि आता दाखवतो पुढचा. अर्धा तळ्याचा कागद टाकून झाला होता, आता अर्धा तळ्याचा कागद टाकून राहिले, ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा पहिला अर्धा टाकला होता, आता अर्धा टाकू राहिले. या साईडने असे टाकीत गेले आहे का बरोबर. आता मध्ये जॉईंट बसले मस्तपैकी असा. तिकडे चालू आहे सामान्यांचं मस्ती. 5 वर्षाच्या तळ्याला शेवटी 5 वर्षांनी कागद टाकायचा मुहूर्त आला, पण ते काम चालूच आहे आता कागदाचं. आणि आता मस्तपैकी पाऊस झाल्यावर, पाऊस काय पडा ना, पण पाऊस झाल्यानंतर चांगल्या प्रकारे आपण तळं पण भरून घेऊ. म्हणजे हे तळं पुढच्या सीझनला आपल्याला काम येईल उन्हाळ्यात. आणि इकडं मस्तपैकी याचे घसरगुंडीचं काम चालू आहे. तळ्यात कागद टाकला, अजून तर टाकायचं काम चालू आहे, लगेच मस्ती काम चालू आहे. निशा समाधान भाऊ आले तुम्ही? हां जाय मस्तपैकी. अजून त्यात कागद नाही टाकेल, लगेच पोरांचं तर घसरगुंडीचं काम चालू आहे. समाधान एकदा तू जाय रे घसरून, पाय तवली घसरल नाही ना. चढते तर म्हणजे सरकत नाही ना. शेवळ आल्या सटकत आहे का? बस लहानाची घसरगुंडी खेळून झाल्यावर संकेत पण घसरगुंडी खेळतोय. संकेत कमॉन.
पळत दे अरे वा चप्पल हातात चप्पल फेकून मारू काशी. चप्पल हातात आणि मी बिन चप्पल घालतात वर चढून राहिले मस्त तुला सवय चढायची हा चढायची सवय म्हणजे पाणी असल्यावर शेवळ असल्यावरच माणूस सरकत हे कळाले मला आज बरोबर. त्याच्यावर सटकत असेल कोणाला सांगू नको समाधान माझं मस्तपैकी आता डिस्कशन चालू आहे की एकदा तळ भरल्यावर किती मजा येईल बघा मी हातात कॅमेरा घेतलाय की लगेच समाधानी लगेच डोळ्याला गॉगल पाहिजे ना मग गॉगल पाहिजेलच त्याला माहिती एकदा कॅमेरा हातात लगेच डोळ्याला गॉगल किती वर्ष काम करते तुम्ही हा का तरी 10 वर्षाच्या एक्सपिरियन्स आहे सगळ्यांचे तरी पण बा किती मेहनतीचं काम आहे जोरात काम चालू आहे तुला 5 वर्षाचा ना हा समाधानला तुला 15 वर्षाचा आहे का बाबा वडा जन्मताच का थोडी कोण रे रे असं कोण रे पोरायला राहते अनुभव प्रत्येकाला आता निशांतला लय अनुभव निशांत तिकडे बसलाय थकला तो आता तू मुझसे प्यार करते का नाही करते आणि इकडे मस्त गोण्या भरायचं काम चालू आहे यांचे त्या बोऱ्याचं बाकी मजा आहे त्याची कागद टाकला नाही टाकला पाणी भरलं नाही भरलं पण त्याचं घसरगुंडीचं काम चालू आहे खेळ रे खेळ मजा करून घे घसरगुंडीचं फक्त कागद फाडू नको आज तळ्यामध्ये कागद टाकणार त्याच्यामुळे आज आमचं क्रिकेट बी बंद झालं नाही तर पोरं बघा ईशान समाधान आदित्य भूतमीर दाद्या भरपूर पोरं आले होते पण ठीक आहे कुछ पाणी केले कुछ खोना पडत आहे असे गत आहे चालतंय निशा चाल लवकर पाणी आणायचं चाल द्या माणसांना मस्तपैकी कागद टाकायचं काम चालू आहे आणि आता 15 लोक आहे त्यांना कसं दम लागला ना भरपूर एवढा कागद वाढायचं सोपं नाही त्याच्यामुळे आता डायरेक्ट जार भरून पाणी आणलं आपण त्यांना तर थोडंफार पाणी पितील आणि परत बिलगतील ते जार कागद टाकायला निशांत आहे निशांत पण काही दिवसांनी ब्लॉगिंग चालू करणार आहे आता बऱ्यापैकी गाड्यामध्ये कागद पडलाय तर जॉईंट जो मधला जॉईंट आहे ना तो टाकायचा राहिला तुम्हाला खाली जाऊ दाखवतो चाल निशांत चाल हे बघा खालून तळ्याचा व्ह्यू मस्तपैकी इकडं तर मस्तपैकी दिसू राहिला व्ह्यू आता इथून मस्तपैकी सेंटरला त्यांना जॉईन मारायला लागणार आहे असं आहे आणि आपल्या कागदामध्ये एक डॅमेज निघालाय बघा इकडं दाखवतो तुम्हाला थोडासा डॅमेज निघालाय पण ते कव्हर करून घेतील डॅमेज काय म्हणले हा मग तेच ना थोडा डॅमेज निघाला तेवढं का बरं की थोडंफार एवढी आता मोठी गोष्ट एवढी थोडाफार डॅमेज निघणारच आहे त्याच्यामुळं काय नाही कव्हर करून घेतील डॅमेज का बरं की अजून इथं सेंटरला ना जॉईंट मारायचा राहिला ते बघा इथं पण मोठा जॉईंट बसणार बाकी तळ्यामध्ये आपला 90% कागद टाकून झालाच आहे म्हणजे सगळा झालाच आहे फक्त जॉईंट मारायचा राहिला आता हे बघा मी पण मगाशी तुम्हाला दाखवलं होतं पण आता परत दाखवतो डॉलर कंपनीचा आपला कागद आहे त्याच्यावर लिहिलंय 5 वर्षाची गॅरंटी आहे त्यांची म्हणजे वॉरंटी आहे काय झालं ते एकदम एकतर पूर्ण रिपेअर करून देणार असं आहे त्यांचं सेवर लेअर 500 मायक्रोचा आहे कागद पण ठीक आहे बऱ्यापैकी झालंच आता सगळं त्यांचं पण काम झाले कागद उडू नये म्हणून वरून गोण्या भरून ते ठेवून राहिले त्याच्यानंतर उद्या सकाळी किंवा आज रात्री पॅक करणारा कागद चिटकावणारा येऊन हे पॅक करून एकदम कंप्लीट होऊन जाईल बाकी सगळ्या प्रकारे झालंच आहे भरपूर टाईम लागला त्यांना 2-3 तास लागले पण ठीक आहे पण आपलं एक चांगली गोष्ट आहे की 5 वर्षांनी आपल्या तळ्यामध्ये कागद पडून राहिला आहे आणि आता आपल्या पाण्याची गरज नाही पडणार फक्त ह्या वर्षी पाऊस झाला पाहिजे म्हणजे आपण तळ भरून टाकू ह्या तळ्याला जास्तीत जास्त 1 महिना तरी लागणारच आहे तळ भरायला लय मोठं तळ आहे 3 मोटरी चालू असल्या तरी पण लागतील 15-20 दिवस हे बघा इथं पण कागद उडू नये म्हणून ते मस्तपैकी गोण्या ठेवून राहिली माती भरेल म्हणजे कागद उडणार नाही सेम तसंच त्या बाजूने पण त्यांनी तसंच ठेवलं आहे नाही का जबाबदारीची गोष्ट आहे उद्या कागद चिटकापर्यंत त्यांची जबाबदारी त्याच्यामुळं तर बऱ्यापैकी हे बघा कागद टाकून झाला आहे
तर आता पाऊस पण येऊ राहिला आहे, चांगली गोष्ट आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला.